या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। श्रीराम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। जे निर्गुणाची ओळखण, जे अनुभवाची खूण, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी श्रीराम। परमेशाची जी शक्ती, जे परब्रह्म सूर्याची प्रभा म्हटलं की सूर्य आहे आणि त्या सूर्याची जशी प्रभा फाकते त्याचे किरण सगळीकडे पसरतात, म्हणजे ते किरण म्हणजे त्याचं तेजच आहे। ते तेज असं काही त्यांनी पाठवलं, ते काही वेगळं असं नाही आहे, त्याहून भिन्न नाही आहे, तर त्याच्या अस्तित्वच असं आहे की ते तेज सगळीकडे पसरतं। मग तसंच परमेश्वराची, त्या परब्रह्माची ही शक्ती जी आहे, त्रिगुणमयी अशी शक्ती, ती सगळीकडे पसरते। मग आता कशी ती आहे, ती म्हणजे कशी ओळखायची? आता ब्रह्म कसं आहे? निर्गुण निराकार आहे। मग त्या निर्गुणाचं, जे निर्गुणाची ओळखणं म्हटले, त्या परब्रह्माला सुद्धा शोधून काढलं ना मनुष्याने। कसं शोधून काढलं? तर या सरस्वती मातेच्या कृपेने। ती सरस्वती जी आहे, ते शब्द जे आहेत, त्या शब्दांच्या माध्यमातून, गुरु उपदेशातून, शास्त्राच्या आधाराने, शब्देव प्रमाणम ते म्हटलं, शब्द हेच प्रमाण आहे, त्याने त्याला ओळखलं। आता निर्गुणाची ओळखण म्हणजे काय? आता समजा मी तुमच्याकडे आले आणि 8 दिवस मी काही खाल्लेलं नाही आहे, मला खूप भूक लागलेली आहे, आणि त्या तुमच्याकडे आले तर काय होतं की पहिल्यांदाच भेटल्यामुळे तुम्हाला खूप आनंद होणार, अरे स्वामिनी या बसा, आणि मग तुमच्या एवढ्या गप्पा रंगतात सगळ्या। मग दासबोधाचं प्रवचन छान चाललंय, मग आम्ही ही साधना करतो, ती साधना करतो, असं असं झालं, संसाराच्या व्यथा गप्पा सगळ्या वेगळ्या 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 चालू राहतील। पण माझ्यामध्ये काय आहे, पोटात कावळे ओरडत आहेत, भूक लागलेली आहे, पण ती कळली का तुम्हाला? नाही कळली का? कारण ती निर्गुण आहे, ती काही अशी दिसणारी नाही आहे। मग तेव्हा मग मी काय केलं, करायला सुरुवात केली आहे, मग तुमचा स्वयंपाक छान असतो, तुम्ही काय केलं आहे आज ना, विषय काढत, तरी सुद्धा समजेल का? नाही समजणार ना। पण मग ठीक आहे, आज मी लाडू बनवलेत, मी तुम्हाला देते, किंवा काय हे आम्ही काय गेलो तो चारधामला, त्याचा प्रसाद घ्या, एवढासा प्रसाद देणार। पण जेव्हा कधी कधी फक्त काय म्हटलं ना की सुज्ञास सांगणे न लगे, किंवा
समजने वाले को इशारा काफी है आणि काही जणांना स्पष्टपणे सांगावं लागेल, मला भूक लागलेली आहे आणि मला खायला द्या, किंवा माझ्या कृतीतून समजेल की मला खूप भूक लागली आहे, की जेव्हा जेवायला वाढलं, जेव्हा ते ताट भर 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 मी आता बोलणं बंद केलं आणि फक्त यथेच्छ ताव मारला. असं कधी होत नाही, पण एक उदाहरण म्हणून सांगितलं की जे निर्गुण आहे, भूक, माझ्या मनातली जी भावना आहे ती मी व्यक्त केली, शब्दात सांगितल्याशिवाय ती कळत नाही ना. तसंच ते निर्गुण निराकार जे ब्रह्म अव्यक्त आहे, ते गोचर नाही, आपल्या इंद्रियांचा विषय नाही. मग ते जाणायचं कसं? त्याची ओळख जी करून देते ती म्हणजे ही विद्या आहे, ब्रह्मविद्या जी आहे ती. ज्ञान त्यानेच ते होत असतं. परमेश्वराची जाणीव ती त्यांनी होत असते. ती ही सरस्वती माता आहे. ती कशी होते? हे जे निर्गुण आहे ते काही प्रत्यक्ष तर दिसत नाही, पण तरी काय आहे, जे अनुभवाची खूण ते अनुभवायला येतं आम्हाला. तो अनुभव आहे. आणि मग तो अनुभव म्हणजे कसा ना, आता मग की गुळ, अरे गुळ फार गोड आहे, मग गोड म्हणजे कसा आहे? गोड आहे, पण म्हणजे गोड काय आहे, गोड कसं आहे असं जर विचारलं तर आम्ही काय म्हणू? तुम्ही खाऊन बघा मग कळेल ना. म्हणजे त्या अनुभव स्वतः घेतल्याशिवाय नुसतं गोड 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 म्हणून समजत नाही. तर म्हणून शब्दांच्या पलीकडे जर मी शब्दारूपी सांगितलं, पण त्याच्यामध्ये जो अनुभव घेतो मनाच्या स्तरावर, ते ज्ञान जेव्हा आपल्या स्वतःला येतं, जोपर्यंत ते दुसऱ्याचा अनुभव आहे तोपर्यंत मला कळणार नाही येतं. आपण स्वतः जी प्रचिती घेतो ती जी खूण आहे ती सरस्वती माता आहे. कारण अनुभव म्हटल्यावर तिथे दोन आहे ना, वृत्तीरूप ज्ञान आहे. मग त्या वृत्तीरूप ज्ञानानेच आम्हाला त्या जे ज्ञप्तिरूप ज्ञान जे म्हटलं, निर्गुण निराकार जे आहे, त्रिपुटी रहित ज्ञान, ते आपल्याला होणार आहे, त्याच्यामध्ये स्थिती होणार आहे. ती अनुभवाची खूण जी आहे, विवेकानंदांनी नाही का, तर एक मुलगा त्याच्याकडे आला आणि म्हणजे मला ब्रह्मज्ञान हवं आहे. आणि भर दुपारी 12 वाजता बाहेर वाळू होती, वाळवंट, आणि त्याच्यात तो तानवाणी पायाने उभा होता आणि पाय पोळायला लागले, चटके बसायला लागले. आणि तो म्हणला, मी आत येऊ का? तुम्ही कशा करता? म्हणजे माझे पाय पोळतायत. पाय पोळतायत म्हणजे काय होत आहे? चटके बसतायत तो पायाला. मग चटके बसतायत म्हणजे काय होत आहे? गरम आहे फार, मला गरम लागतंय पायात. म्हणजे काय होत आहे? असा ते एवढा वैतागला. म्हणलं, तुम्ही येऊन इथे उभं राहा. म्हणले, हां असंच. म्हणले, ब्रह्मज्ञान असं मी सांगितलं आणि मग काय हे एवढा सिलेबस वाचा आणि सांगा, असं ज्ञान ते होणार नाही आहे. पण तरी सुद्धा मग स्वतः अनुभूती जेव्हा घेऊ, आपण स्वतः पाण्यात पडू, आपण स्वतः ती अनुभूती घेऊ, ती जी खूण आहे, ती जी जाणीव आहे, ती म्हणजे ती सरस्वती आहे. जे अनुभवाची खूण, म्हणजे फक्त आपल्या मनामध्ये एकदम प्रायव्हेट जी आहे, तेच फक्त बुद्धिगुहेमध्येच ती आहे, असं आहे का? त्याच वेळी काय म्हटलं, व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी. अरे तो अनुभव जो आहे तो काय आहे? ते निर्गुण आहे. ते कुठे आहे? ते काही असं कुठंतरी एका ठिकाणी तो बिंदू, काहीतरी कण असं नाही आहे. ते जे निर्गुण आहे ते अनंत आहे, सर्वव्यापक आहे. मग ते जे निर्गुण सर्वव्यापक, त्याची शक्ती सुद्धा ती पण सर्वव्यापक आहे. सर्वव्यापक ती आहे. कुठे नाही असं ते नाही आहे, कधी नाही असं नाही. देश काल वस्तू अपरिच्छिन्न, सर्व देशामध्ये, सर्व कालामध्ये, सर्व वस्तूंमध्ये, सगळीकडे ते व्याप्त आहे. अंतर्बाह्य सगळीकडे खचाखच ते भरलेलं आहे, ओतप्रोत ते भरलेलं आहे. असं जे ती मात्र जी प्रभा, ते ज्ञान
सगळीकडे ती जाणीव, ती चेतना, ती सगळीकडे आहे, भरून उरली आहे ती सगळी. आणि काय म्हणलं, सर्वा घटी. आता जसं आकाश सगळीकडे व्याप्त आहे आणि मग आम्ही घरं बांधतो आणि त्या घरामध्ये सगळे काय गाडगी मडकी ठेवली, मग ते आकाश घरामध्ये नाही आहे का? घरात पण आहे, घरातल्या प्रत्येक भांड्यामध्ये आहे, घटामध्ये आहे. मग तसंच सगळे अनेकत्वाचे हे सगळ्या योनी आम्हाला दिसत आहेत. झाडं, वेली, पशु पक्षी, सगळे मानव, प्रत्येक जीव वेगळा वेगळा दिसतो आहे. प्रत्येक हे देह जे आहेत, हा देहाचे घट जे आहेत, मग त्या घटामध्ये नाही आहे का ती जशी सर्व व्यापक आहे, मग ते सर्व व्यापक आहे म्हणजे ते आतही आहे, इथे आहे, प्रत्येक घटाघटामध्ये ते आहे, ती आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. या रे देवी सर्वभूतेषु चेतनारूपेण संस्थिता. बुद्धी, शक्ती, तेज, क्षमा, मातृरूप आणि काय क्षुधा, तृष्णा, कामना, सगळ्या ह्या ज्या शक्ती आहेत, त्या शक्ती म्हणजे काय आहे? ही तिचीच रूपं आहेत ना, त्या सरस्वतीचीच रूपं आहेत. सगळ्यामध्ये चेतना आहे, मातृरूप आहे, म्हणून तर सृजन होत आहे. एवढीशी मुंगी सुद्धा ते दुसऱ्या मुंगीला जन्म देते. इतकंसं ते छोटे छोटे प्राणी पण त्याच्यातून नवीन निर्मिती होत असते. एका झाडातून दुसरं झाड जन्माला येत असतं. मातृरूप जे सगळीकडे, ही पृथ्वी माता जी आहे ती सुद्धा जे काही बीज पेरेल त्याच्यामधून ती ते उगवत असते. एवढी ती माता आहे. सगळं सृजन सुरू आहे, सतत सृजन सुरू आहे. अशी ती सर्व व्यापक अशी मातृरूपानी आहे, तेजरूपानी आहे. क्षुधा तृष्णा कुठे नाही आहे बरं? ती पण शक्ती आहे, ती पण जाणीव आहे. भूक लागते ही काही कोणी तयार नाही करत है ना. ही जी परमेश्वराची शक्ती जी आहे ना, जे काही परमेश्वराचं आहे, जे जाणीव रूप आहे, ते कसं आहे? सर्व व्यापक आहे आणि ते सगळीकडे, सर्व घटांमध्ये, सर्व जीवांमध्ये सारखंच आहे. जे मनुष्य निर्मित आहे, जीव निर्मित आहे, ते सर्व व्यापक नाही, ते नश्वर आहे आणि ते सगळीकडेच असेल असं नाही. खायला वेगळा वेगळा पदार्थ असू शकेल, पण ती भूक मात्र सारखीच आहे. तहान एकच आहे सगळ्यामध्ये आणि ती आहे म्हणून तर आम्हाला जेवणाचा आनंद मिळू शकतो ना. तो आनंद हा पण एकच आहे, सगळीकडे भरलेला आहे. खरा म्हणजे सगळीकडे आनंद आहे म्हणून आम्हाला आनंद मिळत असतो, पण आम्हाला माहिती नाही आहे. अनुभवाची खूण. शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयेचे स्तवन करीती. नानारूपी जये सभजती प्राणीमात्र श्रीराम. आता हे जे निर्गुणाची ओळख सांगितली आणि अनुभवाची खूण अशी जरी सांगितली की ती निर्गुणाची जी ओळख म्हणजे ते काही सांगता येण्यासारखं नाही, ते आपणच प्रचिती त्याची घेतली पाहिजे. ते सर्व व्यापक आहे, पण तरी सुद्धा हे शोधून कोणी काढलं? कुठून आम्हाला समजतं? तर त्याच्यासाठी म्हणजे तर सगळी शास्त्र जी आहेत, ते शास्त्र सगळी त्याचं निर्देशन करत असतात. मग हे शास्त्र सगळं वेगळं वेगळं, आपण त्याला पुराण म्हणलं, वेद म्हणलं, श्रुती म्हणलं. ही सगळी शास्त्र, पुराण, वेद, श्रुती हे सगळं काय? तर ह्याच्यामध्ये ते ज्ञान सांगितलेलं आहे आणि मग ते जे हे ज्ञान जे आहे, ते ज्ञान सांगणं, त्याचं निरूपण करणं म्हणजेच त्या सरस्वतीचं पूजन आहे. खरं म्हणजे अध्ययन करणं म्हणजे सरस्वतीचं पूजन आहे. त्या ज्ञानाचं चिंतन करणं म्हणजे सरस्वतीचं पूजन आहे. आणि म्हणून त्या ग्रंथामध्ये जरी ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे, त्या ग्रंथामध्ये जरी श्रीकृष्णाचं चरित्र गायलेलं आहे, तरी सुद्धा ते
सरस्वतीचं पूजन आहे, कारण ते ज्ञान आहे. तिथे ते शब्द आहेत, त्या शब्दांच्या आधाराने ते ज्ञान तिथे प्रकट केलेलं आहे आणि म्हणून त्यात सरस्वतीचंच ते स्तवन आहे. शास्त्र जी आहेत ती शास्त्र किती बरं, सहा शास्त्र आहेत. सगळे जे आपली दर्शनं ती वेगळी वेगळी शास्त्र आहेत. न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, योग आणि पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. या सगळ्यामध्ये त्या सगळ्या शास्त्रामध्ये सगळेजण एकच ना, की बोध घेण्याचाच प्रयत्न करतात, शोध घेण्याचाच प्रयत्न करतात. हे सगळे जगत, त्याचं रहस्य काय आहे, कुठून निर्माण झालं, कोणी निर्माण केलं, आम्ही सगळे असे कसे आहोत, तो जीव आहे, तो जीव कसा जन्माला येतो, त्याचं काय होतं, या सगळ्याचं जे उहापोह वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. पण मग त्या सगळ्या, हे शास्त्र काय आहे, हे ज्ञान आहे सगळं. आणखीन एक प्रकारे शास्त्र म्हणजे जसं त्याला काय म्हणतात ना, लॉजी जी असते ना, जसं सायकोलॉजी, बायोलॉजी आणि काय, तर म्हणजे ज्ञानाची एक शाखा ती कुठली तरी ना. जसं विज्ञान, मग त्याला पण आपण शास्त्र म्हणतो. हे विज्ञान शास्त्र आहे, विज्ञान आहे. आणखीन काय, हे लॉ जो असतो, काय नीतीशास्त्र आहे. आणखीन काय, कायदेशास्त्र आहे, पाकशास्त्र आहे, युद्धशास्त्र, हे सगळ्या त्याला पण शास्त्र म्हटलं जातं. मग ते सगळं काय आहे, त्याच्यामध्ये कला आहे, ज्ञान आहे, काही यांत्रिकी, तंत्र, मंत्र, यंत्र याविषयीचं सगळ्या प्रकारचं ज्ञान तिथे आहे. ज्योतिषशास्त्र आहे, आणखीन काय गणित आहे, सगळी शास्त्र ही आहेत. वेगवेगळ्या ज्ञानाच्या शाखा आहेत तिथे. ह्या सगळ्यामध्ये काय केलेलं आहे, त्या सरस्वतीचंच प्राकट्य आहे. ह्या सगळ्या कला, हे ज्ञान, हे सगळं जे म्हणजे सरस्वतीचंच प्राकट्य, त्याच्यावर निरूपण, त्याच्यावर चिंतन, त्याच्यावर सगळं जो विस्तार त्याचा केलेला आहे, तो म्हणजे काय आहे तर म्हणलं की इथे अखंड जे स्तवन करीत, अखंड तिचं स्तवन आहे हे सगळं. पुराण काय आहेत, पुराण म्हणजे पुरापी नव, किती पुराण, खूप पुराण आहेत, ती खूप जुनी आहेत, पण तरी आत्ता सुद्धा ती तितकीच नवीन आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते अतिशय आत्ता देखील उपयोगाचंच आहे, कुणासाठीही उपयोगाचं आहे, लहानांपासून मोठ्यापर्यंत आणि जगातल्या कुठल्याही देशातल्या व्यक्तीसाठी ते उपयोगी आहे. असं जे ते पुराण, त्याच्यामध्ये जे कथा रूपानी, परमेश्वराच्या वेगवेगळ्या अवतार कथांच्या रूपानी त्या ब्रह्माचं ज्ञान सांगितलेलं आहे. तीच जी ब्रह्मविद्याच तिथं ती प्रकट झालेली आहे आणि त्याच्या शब्दाच्या रूपाने, काव्य रूपाने अशी ती प्रकट झालेली आहे. म्हणून ती पण तिथे. आणि वेद तर आहेतच आहेत. वेद म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान आहे, परमेश्वराचे श्वास आहेत. तिथे जे ज्ञान प्रकट झालं शब्दरूप, ते म्हणजेच वेद आहेत. आणि मग वेदांमध्ये सुद्धा त्या सरस्वतीचं वंदन केलेलं आहे. वेदमाता आहे ती, त्यामुळे वेद सुद्धा तिचं स्तवन करतात. आणि श्रुती जी आहे, श्रुती, खरं वेद म्हणजे श्रुती आहेत, पण जिथे जी ब्रह्मविद्या सांगितली म्हणजे उपनिषद जे आहेत त्याला श्रुती म्हटलंय. पूर्वी इतकं हे प्राचीन ज्ञान आहे की ज्या काळामध्ये अजून लेखन कला पण अवगत नव्हती, अशा वेळेला जे ऐकत 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 जे गुरु शिष्य परंपरेने जे ज्ञान आलं, म्हणून त्याला, त्या ज्ञानाला श्रुती असं म्हटलं जातं. पुराण ही कोणीतरी लिहिलेली आहे. श्रुती हे काय आहे, वेद श्रुती म्हणजे अपौरुषेय असं ते ज्ञान आहे. पण ते सगळं जे आहे तिथे त्या ज्ञानाचीच पूजा होत असते, शारदेचीच पूजा आहे, तिचं स्तवन केलेलं आहे, स्तुती केलेली आहे. आता हे ज्ञानाच्या दृष्टी किंवा जो साधक आहे, आध्यात्मिक काही जो उपासना करणारा आहे, अभ्यासू आहे, अध्ययन तो करतो आहे,
आणि वेदांताचा काय शिष्य जो आहे ब्रह्मचारी वगैरे ते ह्याचं स्तवन करतात. पण तितकंच नाहीये काही. काय म्हणले, नानारूपी जयेस भजती प्राणी मात्र. अरे फक्त साधक आणि जे योगी किंवा भक्त अध्यात्म क्षेत्रामधले आहेत, पुजारी पंडित, तेवढेच फक्त सरस्वतीचं वंदन करतात असं म्हणलेलं नाहीये. तर काय म्हणले, सर्व प्राणी मात्र. प्राणी मात्र म्हणजे प्राणयती इति प्राण, जे जे कोणी श्वास घेतात ते सगळे प्राणी, म्हणजे फक्त मनुष्य पण नाही, सर्व भूत मात्र जे आहेत ते सुद्धा म्हणले तिला भजतात. अरे असं कसं, ही भक्ती अशी कशी? पण ते कसे भजतात म्हणले, नाना रूपी. कारण ती सरस्वती जी आहे ती फक्त पुस्तक रूपी ज्ञानामध्येच नाहीये ना. सरस्वती म्हणजे जाणीव आहे, ते ज्ञान आहे, चेतना रूपाने ते आहे. मग आता जेव्हा हे भजन करणं जे आहे, भजन करणं म्हणजे आम्हाला ज्याचा ध्यास लागतो, त्याचं आम्ही चिंतन करतो, त्याचा प्रयत्न करतो, ते मिळवायचा प्रयत्न करतो, त्याच्यावर आम्ही प्रेम करतो, त्या वस्तूला आपण आपल्या जवळ ठेवतो. मग तसं सगळेजण नाही का. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आपण कशाचं भजन, भजन म्हणजे काय आहे, ही जी सरस्वतीचं रूप काय सांगितलंय की जे ब्रह्मविद्या आहे ती. मग खरं म्हणजे प्रत्येक जीव हा जरी कधी विषयाचं चिंतन करत असेल, विषयाकडे धावत असेल, मग प्रत्येक प्राणी जो आहे त्याला अजून कशाची ओढ असते, त्या हत्तीला स्पर्शाची ओढ आहे, ते हरिण जे आहे ते त्या शब्दामध्ये व्याकुळ होत असतं, तो मासा जो आहे तो जिभेचा गुलाम आहे, तो भुंगा जो आहे तो त्या गंधामध्ये अडकून जातो. पण तरी देखील मग हे सगळं त्या विषयामध्ये ते जातात का, म्हणजे ते त्याचं भजन करतात थोडक्यात. पण कशामध्ये जातात, अप्रत्यक्ष रीतीने. का आम्ही सगळे हे असं या विषयांकडे धावतो आहोत, या विषयांचं आम्ही भजन करतो आहोत, सतत चिंतन त्या विषयांचं, मला हे हवं आहे, ते हवं आहे, आणि त्याच्यासाठी तो प्रयत्न, हीच पूजा सगळी चाललेली आहे. ते म्हणजे काय आहे, तर आपण आनंदाचा शोध घेत असतो. आनंदाच्याच मागे आम्ही सगळेजण लागलेलो आहोत, त्या सुखाच्या मागे लागलो आहोत. आणि जेव्हा आम्ही ते प्रयत्न करतो, त्या सुखाचा प्रयत्न करत असतो, त्या वस्तूमध्ये सुख बघतो आपण, त्या परब्रह्ममध्ये ते राम जे आहे, राम माहिती नाही पण त्या वस्तूमध्येच आम्हाला राम दिसत असतो. म्हणून तर आम्ही म्हणतो ना, एखादी काही वस्तू मोडली किंवा जुनी झाली, आता काही त्याच्यात राम राहिलं नाही, म्हणजेच प्रत्येक वस्तूमध्ये तो राम आहे. व्यापक सर्वागटी ती आहे, ती जाणीव सगळीकडे आहे, ते आनंद सगळीकडे भरलेला आहे. आणि प्रत्येक प्राणी मात्र नाना रूपी, वेगवेगळ्या रूपाने तिला भजत असतो. जसं सात्विक राजसिक तामसिक आपण जर बघितलं की गीतेमध्ये सांगितलं की कसे कोण असतात, की यक्ष रक्षांसी राजसाहा प्रेतान भूतगणाश्यान्ये तामसा जनाहा वगैरे सांगितलं. देवान या जे ते सत्व जे आहेत सात्विक आहेत ते देवाला भजतात, आणि जे राजसिक आहेत ते कुबेर यक्ष, संपत्ती पैसा मला कसा मिळेल, माझं धन कसं वाढेल, याच्यासाठी त्यांची पूजा करत असतात. आणि भूतप्रेत सगळे त्याची पूजा करत असतात. पूजा तर सगळेच जण करत असतात. समजा आम्ही म्हटलं नाही, आमची काही श्रद्धा नाही, आम्ही काही कोणाला भजत नाही असं म्हणलं तरी सुद्धा, आपण समजा देवाला भजत नसलो तरी सुद्धा आपला जो मालक आहे त्याची हंजी त्याचे पाय तर धरतोच ना, कारण पोट भरायला काहीतरी पाहिजे असतं. मग त्याची पूजा करतो म्हणजे काय, त्याचं भजन आम्ही करतो, तो आपल्यासाठी देव होत असतो. मग प्रत्येक जण जो आहे, प्रत्येक प्राणी मात्र नाना रूपी त्याचं भजन करत असतात, तिचं भजन करत असतात. माया ती मग अविद्या मायेचं किंवा विद्या मायेचं, दोन्ही प्रकारे नाना रूपी ते प्राणी मात्र तिचं भजन करत असतात.
जय जय रघुवीर समर्थ.